हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आकाश चॅनल. मी परत आलेली आहे. सो येस, आम्ही दुबईवरनं आलो, इंडियामध्ये लँड झालो आणि घरी थोडा आराम पण गेला. ऑफिस जॉईन केलं, ऑफिसमध्ये पण गेलो आणि खूप लेझीनेस आहे, लेझीनेस जातच नाही आहे. सो आज आम्ही असं प्लॅन केलं की थोडं क्वालिटी टाईम स्पेंड करूया, बिकॉज खूप ट्रॅव्हलिंग वगैरे केलं, फॅमिलीज होते, तो सम चीट चॅट काही करायला भेटलं नाही दोघी हजबंड वाईफला. सो आम्ही असं प्लॅन केलं की आज कुठेतरी थोडं एक छोटंसं घरापासूनचं 1-1.5 तासाच्या लॉंग ड्राईव्हवर जाऊन येऊया, थोडं क्वालिटी टाईम स्पेंड करूया. आणि येस, ऑफिसमध्ये ॲक्च्युली आमच्या सध्या जास्त काम नाही आहे, बिकॉज ऑफ आता इलेक्शन्स येणार आहे. सो जे गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्याला आयडिया असेल की अगोदर आचारसंहिता लागून जाते 45 डेज अगोदर. सो त्याच्यामुळे काही जास्त काम नसतं. तर येस, आम्हाला काही जास्त सध्या काम नाही आहे. सो वी डिसाइडेड की थोडं क्वालिटी टाईम स्पेंड करूया, छान छान यमी फूड खाऊन येऊया कुठेतरी जाऊन. तर येस, आम्ही एक नवीन रेस्टॉरंट और कॅफे काहीतरी काय बोलणार त्याला गॉड नोज, तर असं मी शोधून काढलं आहे जे नियर बाय आहे. गोराई अशी एक प्लेस आहे, तर तिकडनं आहे. इकडनं आमच्या घरापासून 1-1.5 तासाच्या डिस्टन्सवरच आहे. सो येस, वी हॅव प्लॅन की आम्ही आज तिकडे जाणार आहे. त्याचं नाव आहे सॉ बाय दी सी. सो आज ते एक्सप्लोर करूया. आणि मी विचार केला की आता चाललोच आहे तर एक छोटासा मिनी ब्लॉग बनवून टाके आपल्या व्ह्यूअरसाठी. अँड आय एम रिअली थँकफुल की आम्हाला खूप चांगला व त्याचे प्रतिसाद ना छान सपोर्ट येतोय. आम्हाला खूप छानपैकी म्हणजे फॉलो करतायत आणि हॅपी होत आहेत. आमचे व्लॉग सगळ्यांना आवडत आहे. अँड आय होप की याच्यापुढे पण आम्ही खूप छान छान व्लॉग्स करू, तुमच्या सगळ्यांना आवडणार, सगळ्यांना आवडेल. अँड येस, सो मी असं विचार केला की छोटासा ब्लॉग पण बनवूया. सो येस, आता आम्ही तिथे चाललो आहे आणि आकाश पण आहे माझ्यासोबत. तो बिचारा आज फ्री आहे बिकॉज माय बच्ची इज ॲट होम आणि आम्ही जास्त टाईम बाहेर स्पेंड नाही करू शकत. थोडंसं टाईम स्पेंड करून बॅक टू होम घरी जावं लागेल. सो येस, मी आकाश फॉरवर्ड करते आकाशकडे. लेट्स सी आकाश पण काय बोलतोय. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, थँक्यू सो मच की म्हणजे तुमच्या लोकांचा चांगला सपोर्ट होतो मला. चांगले छान छान कमेंट्स येत आहेत आणि छान छान लाईक्स आहेत आणि फॉलोअर्स पण माझे वाढत आहेत. तर मला पण खूप बरं वाटतं आहे ब्लॉग्स बनवायला. तर आज मित्रांनो आम्ही चाललो आहे गोराईला. बस दोघेच आम्ही चाललो आहे. आम्ही निघालो होतो ऑफिसला, पण लेझीनेस बिलकुल जात नाही आहे. तरी मी काल ऑफिसला गेलो होतो, बट जो रात्री झोपलो आहे ते माझे सकाळी डोळेच उघडे ना. बट तरीसुद्धा बोललो, तरी आम्ही निघालो होतो ऑफिसला. बट ना शपथ आज ताकद नाही काम करायची. तर मी हिला तेच म्हटलं कुठे ते जाऊयात दोघे, आपण छानसा टाईम स्पेंड करूया कुठल्या तरी कॅफेला वगैरे जाऊन. तर आम्ही असं ते गोराईला एक शोधलेलं आहे. तर आता आम्ही पण तिथे फर्स्ट टाईमच चाललो आहे. सो आता आम्ही तिथे निघालो आहे. आणि मित्रांनो, आजची तिकडे काय होणार ते तुम्हाला सगळं मी दाखवणार, जसं नेहमी दाखवणार तसं. बिकॉज मी आता गाडीचा ड्राईव्ह करतो आहे तर मी जास्त बोलू शकत नाही. सो आपण भेटू रेस्टॉरंटला. सो गाईज, आम्ही इथे गोराईला पोचलेलो आहे आणि आम्हाला इथं खूप हसू येतं आज, कारण आता आम्ही मम्मी डॅडी झालेलो आहेत. आणि असं नाही की मम्मी डॅडी झाल्यावरती म्हणजे कुठे फिरत नाहीत वगैरे, बट मम्मी डॅडी झालेलो आहे. आणि आम्ही खूप लहानपणी आम्ही दोघे इथे, लहानपणी म्हणजे जस्ट आम्ही नवीन आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही या सगळ्या जागी फिरायला यायचो फक्त. आता आम्ही गाडी पार्क करतो इथे आणि आम्ही इथे आलेलो आहे. इथे येऊन आम्ही पेन पार्कमध्ये गाडी लावली आहे. आणि इथून आम्ही आता चालत बीचवरनं जाणार आहे. आणि आम्हाला आल्या विचारलं की फ्रेश व्हायचं आहे का, रूम पाहिजे का. तर अशी बोलली नाही, आम्ही मम्मी डॅडी आहे. सो आता बघूया हा कसा आहे पुढे अजून रस्ता. आता आम्ही तुम्हाला बीचवरती जाऊन पुन्हा जॉईन करतो. सो गाईज, ओटीचा टाईम आहे आणि ना खूप वर्षांनी इथे आलो आहे. खूप मस्त वाटतं आहे, एकदम छान वाटतं. आशी पण खूप खुश आहे. मी तुम्हाला बघू शकतो पुन्हा जत्रा भरल्यावर काय. खूप वर्षांनी सगळेच आले असणार मुंबईकर आपले गोराईला, बट आज खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही असं आहे. आणि इथून चालत जायचं आहे वाटतं, एक्झॅक्ट कुठे आहे तर आम्हाला पण नाही माहिती, बट चालतो. वाव, ताडगोळा, अरे मस्त आहे यार. वॉटर राईड चालू आहेत मित्रांनो इथे. अलिबागला जायची गरज नाही. रुवा वाईन बीच कॅफे आणि आपला अजून पुढे वाटतं कदाचित. तर मी फ्रंटवर जाऊन थोडं ऊन लागते, तर गर्दी पण खूप आहे. तर थोड्याच वेळात तुम्हाला जॉईन करतो, थोड्याच मिनिटामध्ये.
सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे सॉ बाय द सी बार अँड रिसॉर्ट सॉरी. सो गाईज आम्ही इथे पोहोचलेलो आहे. आता आम्ही बघतो हे कसं आहे आतून. फर्स्ट टाइम आलो आणि इथे गाडी येते बट आम्ही खूप लांब पार्क केली. 100 रुपये गेले. आशू खूप चिडली आहे. सो आम्ही इथे पोहोचलो आहे. चालू आहे ना. वा. सो गाईज इथे फुल पार्टी चालू आहे. क्रिसमस टाईम आणि मी थोडा कमीच ब्लॉग करेल. थोडासा व्हिडिओ घेईल बिकॉज इकडे हे होईल कॉपीराईट होईल. AC मध्ये AC तो गाईड इथे हे आहे. AC चालू आहे. आशू गोवा वाईट. गाईज इकडे AC एअर कंडिशन पण आहे. AC मध्ये पण बघा खूप छान आहे यांचं. दाखवतो आशू. वा. सो ज्यांना गरमीचा भरपूर त्रास आहे त्यांनी ते इकडे पण येऊ शकतात. गाईज छोटीशी ट्रिप झाली आमची. एकदम लहान पण मस्त मजा आली. खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही दोघांनी इथे. मला फार फार मजा आली इथे. आणि आता मी निघतो आहे जस्ट इथून. तरीसुद्धा थोडंसं तुम्ही तुम्हाला हे पहिले कदाचित फॅन्सी का होता इथे आम्ही सुद्धा आलो होतो खूप टाईम आली सगळे फ्रेंड. आता याचा पुरा नक्षा चेंज झाला आहे. तर आम्हाला खूप मजा आली मित्रांनो इथे. तुम्ही पण इकडे येऊ शकता. इथे 31st नाईटसुद्धा जोरात आहे. सो बाय बाय. इतके छान होते. एवढं छान त्यांनी वेलकम पण केलं आणि आता इतकं छान ते एक्सप्लेन करत होते ना मला. आणि त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की प्लीज मॅम प्लीज उद्या या. बट मी सांगितलं वी आर नॉट कन्फर्म बिकॉज वी आर हॅव्हिंग स्मॉल बेबी आणि इट्स व्हेरी फार. नो चलो इकडून याच बघूया ना काय. सो गाईज चला आता आमचा ब्लॉग संपलेला आहे. येस. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. ठीक आहे. सो बाय बाय. बाय.